अध्याय 12. आपल्या धंद्यात, उद्योगात, शेतीत चांगले उत्पादन, धनधान्य उत्पन्न होण्यासाठी, चांगल्या कार्यात यशप्राप्तीसाठी. अध्याय 13. कर्करोग अथवा तत्सम रोगांपासून मुक्तीसाठी, महापूर, वादळ, अग्नी इत्यादी नैसर्गिक आपत्ती, संकटापासून रक्षण होण्यासाठी, त्याचा प्रभाव कमी होण्यासाठी. अध्याय 14. अचानक सांपत्तिक आर्थिक हानी झाली असल्यास, अनभिज्ञ संकटांपासून रक्षणासाठी, नदी, पाण्याच्या धोक्यापासून मुक्ती. अध्याय 15. आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःची ओळख आणि भरपूर प्रसिद्धीसाठी, काम, क्रोध, मत्सर, लोभ आदी पासून दूर राहण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी, प्रमोशन मिळण्यासाठी, पगार वाढीसाठी, असहनशील व्यक्तींनी सहनशीलता अंगी येण्यासाठी. अध्याय 16. खूप मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी अतितीव्र डोकेदुखीचा त्रास होत असल्यास. अध्याय 17. खोट्या, चुकीच्या आरोपातून मुक्तता, दुसऱ्याकडून मत्सर आणि तत्सम संकटांपासून मुक्ती. अध्याय 18. खोट्या आरोपातून मुक्तता. तीर्थ अंगारा घेऊन या अध्यायाचे वाचन केल्यास शारीरिक व्याधी दूर होतील, इष्ट देवतेचे दर्शन होईल. अध्याय 19. विवाहयोग्य मुलामुलींना मनायोग्य जीवनसाथी मिळेल. स्वकष्ट व स्वसामर्थ्यावर विश्वास असणाऱ्या भक्तांना काही कारणाने प्रमोशन मिळत नसेल, प्रगती होत नसेल तर त्यांची प्रगती होईल. अध्याय 20. विवाहित जीवनात सफलता मिळेल, उद्योगधंद्यात झालेले नुकसान भरून निघेल, प्रकृती स्वास्थ्य लाभेल. अध्याय 21. मनःशांती, आरोग्य, सुख, समृद्धी आणि मानसिक समाधानासाठी वाचा आणि प्रचिती घ्या. श्री गजानन विजय ग्रंथ पारायणाचे प्रकार. संत गजानन महाराज भक्त परिवाराच्या वेगवेगळ्या उपासना नियमित सुरू असतात, परंतु कधी कधी वेगवेगळ्या संकल्पनातील फरक समजण्यात चुका होतात, करिता खालील गोष्टी लक्षात घ्याव्या. पारायण म्हणजे काय? आपले गुरु, संत किंवा देव यांच्या अधिकृत चरित्राचे, स्वेच्छेने, शुद्ध अंतःकरणाने, शांत चित्ताने, शुचिर्भूत राहून, शक्यतो एका आसनांवर बसून, पूर्णपणे रममाण होऊन केलेले वाचन, पठन करणे, संताची खरी ओळख करून घेणे, त्यांचे चरित्र, त्यांची शिकवण समजून घेणे आणि त्यांनी सांगितलेल्या, दाखवलेल्या नीतीच्या मार्गावर चालण्याचा पुरेपूर प्रयत्न करणे म्हणजेच पारायण. खाली दिलेल्या गोष्टीसारखा हेतू मनात ठेवून केलेले संतचरित्राचे वाचन पारायण होत नाही. केवळ दुसरा करतो म्हणून केलेले वाचन, दुसऱ्याचे वाहवा मिळवण्यासाठी केलेले वाचन, दुसऱ्यापेक्षा लवकर वाचतो हे दाखवण्यासाठी स्पर्धात्मक वाचन. भक्तिमार्गात स्पर्धेला जागा नाही. केवळ प्रसिद्धीसाठी केलेले वाचन, मानधन व पैसा घेऊन केलेले वाचन, बोध किंवा शिकवण न घेता केलेले वाचन. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.